मी धनश्री। तर मी आज तुमच्यासाठी मालवणी पद्धतीने चिकन पोटा कलेजी मसाला कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आली आहे। तर आता आपण पाहून घेऊया तो कसा बनवायचा ते। सर्वप्रथम मी इथे पॅनमध्ये तेल गरम करणे ठेवलं होतं, ते तापलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली लसूण टाकलेली आहे। 4 ते 5 पाकळ्या मी इथे बारीक चिरून घेतल्यात। आता त्या तेलात आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत चांगल्या परतून घ्यायचे। इथे आपल्या ब्राऊन कलरच्या झालेल्या आहेत लसूण। आता आपण त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे चिरून टाकलेले आहेत। आता हे आपल्याला चांगलं इथे परतून घ्यायचं आहे। कांदा थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे। आता इथे आपला कांदा मऊ झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला 1 टोमॅटो टाकलेला आहे। आता इथे टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। आता इथे मी चवीनुसार मीठ टाकते, जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटो लवकर शिजेल। आता हे परत मी व्यवस्थित मिक्स करून घेते। आता इथे आपला कांदा आणि टोमॅटो चांगला शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये हळद आणि मालवणी मसाला टाकणार आहोत। एक टीस्पून हळद घेतलेली आहे आणि 2 टेबलस्पून इथे मालवणी मसाला घेतलेला आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता इथे आपला मसाला चांगला परतलेला आहे। 2 मिनिटं तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पोटा टाकणार आहोत। चिकन कलेजी पोटा याच्यामध्ये टाकणार आहोत। पोटा पाहिजे तर तुम्ही आधी शिजवून घेऊ शकता हळद आणि मीठ लावून, नाहीतर पाहिजे तर डायरेक्ट सुद्धा टाकू शकता। मी इथे डायरेक्ट टाकलेलं आहे। आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता ह्याच्यावर आपण 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून देणार आहे। पाणी अजिबात मी इथे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे। आता 10 मिनिटं इथे आपली झालेली आहेत आणि चांगलं तेल सुटलेलं आहे। आता मी चांगलं परत मिक्स करून घेते। इथे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे। आता आपण याच्यामध्ये 2 टेबलस्पून हिरवं वाटण टाकणार आहे। या रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही ती पाहू शकता कशी बनवायचं हिरवं वाटण ते। आता आपण इथे टाकलेलं आहे। आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये गरम मसाला 1 टीस्पून आणि ब्लॅक पेपर पावडर 1 टीस्पून टाकलेला आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता याच्यावर आपण परत 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया। आता इथे 5 मिनिटं झाली आहेत आणि तुम्ही पाहू शकता तेल सुटलेलं आहे चांगलं आणि बऱ्यापैकी आपला पोटा पण आहे तो शिजलेला आहे। ते परत आपण व्यवस्थित परतून घेऊया। आता याच्यावर मी परत 5 मिनिटं झाकण ठेवते। आता इथे 5 मिनिटं आपली झालेली आहे आणि आपलं इथे पोटा आता शिजलेला आहे। तेल सुटलेलं आहे व्यवस्थित आणि पोटा पण आपला शिजलेला आहे। आता आपण ह्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। आता इथे मी गॅस बंद करते आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेते। अशा प्रकारे इथे आपलं मालवणी पद्धतीचं चिकन कलेजी पोटा मसाला तयार झालेला आहे। हे तुम्ही चपाती नाही तर भाकरीबरोबर सर्व करू शकता। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा वाजवायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनव्या रेसिपीजचे अपडेट्स मिळत राहतील आणि तुम्ही ते पाहू शकाल। तोपर्यंत बाय।